तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जण जड जीवा विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरं पुंडलिकाय धातु मुनीन्द्रे समागत दिष्टं तमानंद गंधम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं समचरण सरोजं सान्द्र नीलाबुलाभं जगननीत पानी मंडलं मंडलानं तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहास्रं श्री विठ्ठलं चिंतया पांडुरंगकारो प्रथम नमन पांडुरंगकारो प्रथम नमन पांडुरंगकारो प्रथम करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि सद्गुरुतं नमामि नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उधारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली अतत्र जयनी देवाची ज्या ज्या ठिकाणी हे मन जाय माझे त्या ठिकाणी हे निज रूप तुमचे मी ठेविते मस्तक ज्या ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावार करी संताचा 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 मस्तक हे पायावरी यावार करी संताचा यावार करी संताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या विठ्ठल 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 अभंग कोणाचा आहे महाराज तुम्हाला विचारते अभंग कोणाचा आहे तुकोबरायांचा बरोबर ना तुकोबराय काय म्हणतात तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू काय सांगतात तुकोबरायांनी संतांना किती श्रेष्ठ मानले साक्षात त्यांना आई वडिलांची उपमा दिली बरोबर ना आणि मग अशा संतांना माझ्यासारख्या पामरांनी काय कीर्तिवान व्हावं त्यांची महाराज अहो बघायला जर गेलं ना तर त्यांचा जन्मच कशासाठी झालाय आपल्यासारख्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठीच ते अवतराला आलेत बरोबर ना म्हणून माझे तुकोबाराय दुसऱ्या चरणा सांगतात अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा आपल्यासारख्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी ते संत आपल्या जीवनामध्ये आल्यात मग असे का जर संत आपल्या जीवनामध्ये आले तर नेमकं होतंय काय सुख नावाची गोष्ट आपल्याला प्राप्त होती म्हणून माझे तुकोबाराय तिसऱ्या चरणात म्हणतात वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे असे का जर एकदा संत आपल्या जीवनामध्ये आले तर नेमकं होतंय काय बाबा तर जीवनामध्ये सुख नावाची गोष्ट प्राप्त होती पण त्याच्याकरिता अगोदर जीवनामध्ये संत येणं गरजेचे आहे बरोबर ना पण संत कसे सांगितलेत महाराज दुर्मिळ सांगितलेत जसं की चंदन आहे चंदन कसं आहे दुर्मिळ आहे का तुमच्या इथं हाय कुठं चंदनाची झाडं नाही चंदन कसं सांगितलंय दुर्मिळ म्हणून माझ्या तुकोबाराय चंदनाची उपमा ही संतांना देतात म्हणून ते शेवटच्या चरणात म्हणतात तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल 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 मला सांगा तुकोबारायांनी काय सांगितलंय तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान आता आपण काय करू थोड्या वेळ हा अभंग साईडला ठेवू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी ज्या कीर्तनरूपी सेवेसाठी सुरुवात करण्या अगोदर ज्या मातीमध्ये थोर विचारांचे समर्थक महात्मा ज्योतिबा फुले गोरगरिबांना न्याय मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत झुंज देणाऱ्या माता अहिल्यादेवी होळकर तसंच आपल्या महाराष्ट्राचे अखिल आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अंगा खांद्यावर खेळवलं अशाच्या पवित्र पावन भूमीमध्ये ज्यांनी प्रेम मंदिराचा कळस स्थापन केला असे असणारे माझे तुकोबाराय या तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग तुम्हा बापांच्या सेवेसाठी घेतलेला आहे विठ्ठल प्रस्तुत प्राप्त
प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा पर्याय द्यायचा, तो म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे चालू असणारा हा महोत्सव जगदंबा महोत्सव आणि ह्या जगदंबा महोत्सव मधली 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा तुमच्यासारख्या आयोजक नियोजक मंडळांनी माझ्यासारख्या पामार करतील याचे मी माझे परम भाग्य समजते आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल तर काय सांगितले तुकोबराय काय म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जना जड जीवा. आपण काय करू महाराज, गडीभर अभंग थोडा साईटला ठेवू. आता मला सांगा, तुम्ही इथं कशाच्या निमित्ताने जमलाय? कीर्तन आहे बरोबर ना, पण कशाच्या निमित्ताने आहे? नवरात्र. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, मला त्या प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगा, तुमच्या इकडे नवरात्र किती दिवस बसवतात? 9 दिवस बरोबर ना. तुम्हाला माहिती का 9 दिवस काच बरं नवरात्र बसवतात? का मागून आले म्हणून पुढे चालले? मागची बसवतात म्हणून आम्ही पण बसवते, पण नवरात्र 9 दिवसच का बसवतात माहिती का कुणाला? एक महिषासूर नावाचा राक्षस होता. आता त्या राक्षसाला वाटत होतं की ह्या पृथ्वी तलावरती मी आल्याच्या नंतर ना मला कोणताच पुरुष मारू नये अशी त्याची इच्छा होती. त्यावेळेस त्यांनी ब्रह्म देवांची तपश्चर्या केली, जंगलात गेला आणि तिथं तप करू लागला. तप करत असताना भगवान विष्णू त्याला प्रसन्न झाले. आता प्रसन्न झाल्याच्या नंतर तिथं आले आणि त्यांना विचारलं, बोल तुला काय पाहिजे? त्यावेळेस त्या राक्षसाने सांगितलं, मला असा वर द्या की मला कोणत्याच नराच्या हातून मरण नको. नर कळाला का? नर म्हणजे कोण? तर पुरुषाच्या हाताने मला मरण नको. त्यावेळेस भगवान विष्णू त्याला तथास्तु म्हणले आणि त्याला तो वर प्राप्त झाला. आता जसा वर त्याला प्राप्त झाला तसा त्याच्या मनात एक अहंकार निर्माण झाला. आता मला कोण मारू शकत नाही. आपल्याला पण अहंकार निर्माण होतोच ना, बरोबर ना. तसंच त्याला सुद्धा अहंकार निर्माण झाला. काय, तर मला आता कोणच मारू शकत नाही. त्याने पृथ्वी तलावरती इतका हाहाकार माजवला की गोरगरिबांपाशी जायचा, त्यांचा छळ करायचा. जर कोणी देवाची भक्ती करत असेल तर त्याला जाऊन सांगायचा, तू देवाची भक्ती करू नकोस, माझी भक्ती कर, मी तुला पावन, काय पाहिजे ती मला माग, मी तुला देईन. आता असं म्हणल्याच्या नंतर त्यांनी इतका हाहाकार मागला. अहो, साक्षात इंद्रदेवाला त्यांनी इंद्रलोकात जाऊन सांगितलं, तू माझ्यासोबत युद्ध कर. त्यावेळेस इंद्रदेवानी त्या दोघांचं युद्ध ठरलं. आता त्या युद्धामध्ये कोण जिंकला असेल महाराज? जेवाय नाही दिले काय? ओ महिला मंडळ, अहो काय विचारते मी? कुठं आलता आपला विषय? कुठं आलता? त्यांनी काय विचारलं महाराज? वर विचार. आता तिथं गेल्याच्या नंतर ना भगवान विष्णूने सांगितलं, सगळी हकीकत झाली. हकीकत झाल्याच्या नंतर ना त्यांनी सांगितलं, इतका हाहाकार माजवला होता त्या महिषासूर नावाच्या राक्षसाने, इतका हाहाकार माजवला होता की ती साक्षात ब्रह्म जे युद्ध करणार होते तेच राक्षसच जिंकला. का जिंकला असेल महाराज? का तर त्याला तो वर प्राप्त झाला होता म्हणून. आता सगळे देव ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या 3 देवांपाशी गेले आणि त्या 3 देवांना सांगू लागले, ह्या महिषासूर नावाच्या राक्षसांनी पृथ्वी तलावरती निस्ता हाहाकार माजवलाय, काही समजाना काय करावं. त्यावेळेस माझ्या भगवान विष्णूंनी सांगितलं, मीच ही चुकी केली, मीच हा त्याला वर दिलाय. काय वर दिलाय? तर तुला कोणत्याच नराच्या हातून मरण नाही येणार. आता त्यांनी एक युक्ती चालवली. मग ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनी काय केलं, स्वतःच्या अंशामधून एक थोडा अंशाने एक स्त्री निर्माण केली आणि बाकीच्या देवांनी त्यांना थोडी शक्ती त्या स्त्रीमध्ये टाकली. आता जेव्हा ती स्त्री निर्माण झाली त्यावेळेस त्या स्त्रीला सांगण्यात आलं, बाई तू स्त्री सामान्य नाहीयेस, तू एक शक्तिशाली स्त्री आहे आणि तुला का आम्ही निर्माण केली? का तर तू पृथ्वी तलावरती जा आणि त्या महिषासूर नावाचा राक्षस आहे त्याचा तू वध कर. त्यावेळेस ती स्त्री, ती शक्ती खाली आली आणि खाली आल्याच्या नंतर त्या महिषासूर नावाच्या राक्षसाजवळ थांबली. आता जशी महिषासुराने ती स्त्री बघितली तसं तो तिच्या प्रेमात पडला
आता जसा प्रेमात पडला तो म्हणला मला दुसरं तिसरं काहीच माहिती नाही, मला तुझ्यासोबत लग्न करायचंय. आता असं म्हणल्याच्या नंतर ना ती म्हणली मी आणि तुझ्यासोबत लग्न करू. तेव्हाच तेव्हा म्हणला हो काही पण कर, पण मला तुझ्यासोबत लग्न करायचंय. आता ती म्हणली चालतंय मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. तुमच्या इकडे विचारतात का? अट विचारतात का? हा तरी म्हणा बरोबर ना. त्या स्त्रीने अट सांगितली. काय अट? जर मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे, पण मला तू माझ्यासोबत युद्ध कर आणि त्या युद्धामध्ये जर तू जिंकला तरच मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. आता हे इतका भाव वाढला होता त्या स्त्रीमध्ये की त्यांनी मागचा पुढचा विचार केला नाही, लगेच हा म्हणून टाकलं आणि त्यांचं युद्ध चालू झालं. 9 दिवस युद्ध चालू होतं महाराज. किती? 9 दिवस युद्ध चालू होतं. म्हणून आपण नवरात्र हा उत्सव साजरी करतो. आता तुम्ही म्हणता ह्या देवीला काय म्हणता तुम्ही? दुर्गा माता. तुम्हाला माहिती का दुर्गाच का म्हणतात? का तर तिने दुर्गुणांचा वध केला होता म्हणून तिला म्हणतात दुर्गा. धर्मरक्षवया अवतार घेसी, 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 धर्मरक्षवया अवतार घेसी. आपुल्या पाळीसी भक्तजना, आपुल्या पाळीसी भक्तजना, धर्मरक्षवया अवतार घेसी, 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 धर्मरक्षवया अवतार घेसी. का तिला दुर्गा म्हणलं? का तर तिने दुर्गुणांचा वध केला त्याच्यामुळे तिला दुर्गा म्हणतात बरोबर ना. तुमच्या इकडे 9 दिवस नवरात्री साजरी करतात, देवी बसवतात आणि 10व्या दिवशी काय करतात? दसरा म्हणजे विजयादशमी. पण विजयादशमी का साजरी केली जाते महाराज? तर 9 दिवस त्या युद्ध चालू होतं देवीचं बरोबर ना. आणि त्या युद्धानंतर 9 दिवसाच्या नंतर 10व्या दिवशी त्या देवीचा विजय झाला म्हणून म्हणतात विजयादशमी. म्हणून हा आजचा कार्यक्रम विठ्ठल 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 विठ्ठल. आता आपला कार्यक्रम काय महाराज? आपण काय करतो? आपण बी नवरात्र बसवतो, पण आपल्याला काही माहिती नाही नवरात्र का बसवतात काय नाही, है की नाही बरोबर ना. आपल्या जगदंबा काय करतात? तुम्हाला जगदंबा कळल्या का? नाही कळलं तर नंतर ना भेटा कीर्तन झाल्यावर सांगून जाईल. आपल्या महिला मंडळ काय करतात महाराज? 9 दिवस उपवास धरतात. किती? 9 दिवस. आणि त्या उपवासामध्ये 4 किलोने आमची बाई, तुम्हीच म्हणा आता मी नाही उपवास धरी, तुम्हीच म्हणा काय 4 किलोने आमची बाई वाढतेस बरोबर ना. 9 दिवस त्या देवीचं युद्ध चालू होतं. त्या युद्धामध्ये देवीने 9 दिवस तिने वेगवेगळ्या साड्या घातल्या होत्या. 9 युद्ध तिने केले होते. त्याच्यामुळे आमच्या महिला मंडळ काय करतात? 9 दिवस साड्या घालतात. आज बघा ना, बघा जरा नजर फिरवा महिला मंडळ, सगळ्यांनी पिवळ्या साड्या घालून आल्यात का? देवीचा आज कलर आहे ना पिवळा बरोबर ना. अहो एक हेडिंगला बातमी आली होती. काय होतं त्या बातमीमध्ये महाराज? नवऱ्याने बायकोला साडी आणून दिली नाही म्हणून बायकोने त्याला इतका हाणला की पार हनुमानागत तोंड सुजावलं. आपल्या इकडं नाही ना असं? अहो हाय का नाही? आपल्या इकडं नाही ना असं? टेन्शन घ्यायचं नाही. पण हा सीझन कुणाचा आहे? हा सण कुणाचा आहे महाराज? आपलाय. अजिबात भ्यायचं नाही. अहो नाही तरी म्हणा, तुम्हाला बसवा नका काय बोलतो व्हा. जर का तुम्ही बोलला नाही तर मी हितच कीर्तन संपवी.
तुम्ही बोला चालायचं, मी प्रश्न विचारला की तुम्ही मला उत्तर. आपण कोणत्या क्षेत्रात कमी आहोत, तुम्ही मागं राहणार महाराज. आता तर आपल्याला 50% आरक्षण भेटले, अजिबात कमी राहायचं नाही. अहो स्त्री किती महान आहे महाराज, किती महान सांगितली माझी स्त्री. एका स्त्रीचं वर्णन करतात, ती म्हणतात नारी की निंदा मत करो, नारी है रतन की खान, जिस नारी से पैदा होए ध्रुव प्रल्हाद शुक हनुमान. बरोबर ना. नारीला किती श्रेष्ठ मानलं जातं महाराज. नारी रत्नाची खान सांगितली. कशी? रत्नाची सांगितली. बरोबर की नाही? रत्नाची खान सांगितली. आणि तिच्या पोटी देव जन्माला आल्यात, ध्रुव प्रल्हाद शुक हनुमान. बरोबर ना महाराज. आपण काय कुठं कमी काय महाराज. आज कोणतं बी क्षेत्र घ्या, त्या क्षेत्रात एक पाऊल महिलांचाच पुढे आहे. बरोबर ना महाराज. आपण किती पुढे आहे महाराज, किती पुढे. अहो आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी एक आई होऊन गेली की तिने अख्खा महाराष्ट्र घडवला. बरोबर ना. कोण होती आई ती? अहो ज्या वेळेस तिच्या पोटामध्ये गर्भ वाढत होता का, त्यावेळेस त्या आईने संस्कार केले त्या गर्भावरती, आणि बाहेर आल्याच्या नंतर ना त्या छोट्या हातांमध्ये तलवार दिली आणि अख्खा महाराष्ट्र घडून दाखवला. ती माझी राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ होती. अहो वाघिणीचं काळीच तिचं, वाघ तिच्या पुटी, स्वराज्याच्या ध्यासुरी जगदंबा तिच्या आठी. अहो आभाळा एवढा पुत्र तिचा, तिथं मुगल ही पडली छोटी, हिरवा चुडा घालणाऱ्या नाजूक हातामध्ये तिने तलवार उचलली आणि अख्खा महाराष्ट्र घडून दाखवला. ती माझी राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ होती महाराज. बरोबर ना. आज आपण कुठं कमी महिला मंडळ. आपलं फक्त अस्तित्व चूल आणि मूल इथपर्यंतच नाही. अहो किती क्रांतिकार ज्योतींनी आपल्या महाराष्ट्र देशामध्ये किती अशा स्त्री आहेत की त्यांनी अख्खा महाराष्ट्र घडून दाखवला. त्या पण एक सामान्य स्त्री होत्या ना. अहो त्याच्यातली एक माझी जिजामाता होती. म्हणून मला असं वाटतं मुजरा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा जिजाऊला. धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई, आज पूजित महाराष्ट्र सारा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मुजरा मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप राग शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. तो बाबाचा बाप शुभा जन्मला, तो बाबाचा बाप शुभा जन्मला. झाला नाही त्याचा राजा शिव छत्रपती माझा, केला राज्याभिषेक झाला जगत गाजावान, केला राज्याभिषेक झाला जगत गाजावान. प्रथम घराच्या पायथ्याशी ऐका बरं साक्षीला, प्रथम घराच्या पायथ्याशी ऐका बरं साक्षीला. तो बापाचा बाप राज शुभा जन्मला, तो बापाचा बाप राज शुभा जन्मला. बाबाचा बाप राज शुभा जन्मला. हे दैवत छत्रपती नामच दैवत छत्रपती, शुभा जन्मावर आम्हाला नाही कुणाची भीती. छत्रपती राम देव छत्रपती, शिवाचे बाबळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, दिल्लीचा तख्त हलविला, घेऊन मवळे संगतीला, उभा खान गर्जना पडला. सारे भीत होत वाघाला, जुन्नरच्या वाघाला लढाया, जुन्नरच्या वाघाला लढाया. आले गेले किती, आले गेले किती.
महाराज. अहो आज तुम्ही बघा, डिप्लोमा बघा, इंजिनियर बघा, डॉक्टर बघा, कोणत्या बी क्षेत्रात आपण बोला बोला आपण पुढेच आहे. पुरुषांपेक्षा एक पाऊल आपला पुढेच आहे. आणि मागं अजिबात राहायचं नाही. कारण का मी तुम्हाला थोडक्यात सांगू जाईन आपली ताकद किती सांगू का. अहो एक भस्मासूर नावाचा राक्षस होता. कोण? भस्मासूर नावाचा राक्षस होता. आता त्या भस्मासूर नावाच्या राक्षसाला असं वाटायचं की बाबा मी ह्या पृथ्वी तलावरती इतका शक्तिशाली राक्षस झालं पाहिजे की माझ्यापेक्षा अजून दुसरं कोणी नाही. आता असं म्हणल्याच्या नंतर ना तो असाच, इकडे लक्ष द्या, ती रोजच येतात तुमच्याकडे. मला बघा मी कितीतरी दिवसातून आली बरोबर ना. हा काय तर तो भस्मासूर नावाचा राक्षस होता. तो असाच फिरता फिरता एकदा त्याला नारद महर्षींची गाठ झाली. आता तिथं गेल्याच्या नंतर ना त्यांनी सगळी हकीकत नारद महर्षींना सांगितलं बाबा मला ह्या पृथ्वी तलावरती इतका शक्तिशाली राक्षस व्हायचंय की देवांपेक्षा सुद्धा जास्त. त्यावेळेस माझ्या नारद महर्षींनी सांगितलं तू काय कर, शंकराची भक्ती कर. का शंकराची भक्ती कर? आता माझे शंकर महादेव कसेत महाराज? शिव शिव शंकर बोळा गळा शोभे रुद्रमाळा. शिव शिव शंकर बोळा गळा शोभे रुद्रमाळा. शंकर बोळा गळा शोभे रुद्रमाळा. शोभे रुद्रमाळा. शोभे रुद्रमाळा. शोभे रुद्रमाळा. शोभे रुद्रमाळा. शिव शिव शंकर बोळा गळा शोभे रुद्रमाळा. शंकर बोळा गळा शोभे रुद्रमाळा. शिव बोळा शंकर बनते जाते माया माझे जीते जाते माया माझे जीते जाते माया माझे जीते. शंकराला माझा महादेवाला माझा माझा माझा. शंकराला माझा महादेवाला माझा आवडते बेलाचे पान पान. आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान पान. आवडते बेलाचे पान. आता त्याला कळलं, नारद महर्षींनी सांगितलं तू शंकराची भक्ती कर. का शंकराची भक्ती कर? तर माझे महादेव भोळेत. मग त्याला सगळं पटलं. तो जंगलात गेला आणि तिथं तपश्चर्या करू लागला. कितीतरी वर्ष तो तप करीत होता. त्यावेळेस माझे शंकर महादेव त्याची भक्ती पाहून, त्याची इतकी अट्टल भक्ती पाहून महादेव त्याच्यावरती प्रसन्न झाले. आणि तिथं आल्याच्या नंतर ना त्याला सांगितलं तुला काय पाहिजे? तू माझी एवढी भक्ती केलीस, मग तुला काय पाहिजे मी तुला देतो. त्यावेळेस त्या भस्मासूर नावाच्या राक्षसाने असं मागितलं मला महाराज तुम्ही असा वर द्या की ह्या पृथ्वी तलावरती मला कधीच मरण नको. त्यावेळेस महादेवांनी सांगितलं मी तुला हा वर देऊ शकत नाही. का तर ज्याचा जन्म झालाय त्याला मृत्यू हा निश्चित आहे. मग तिथं तुम्ही असू, मी असू, महाराज असू आणि महाराजाचा महाराज असू, त्याला जाणं हे नक्की बरोबर ना. त्याच्यामुळं महादेव म्हणले मी तुला हा वर देऊ शकत नाही, तू दुसरा वर माग. त्यावेळेस त्यांनी असा वर मागितला. तो म्हणला मला असा वर द्या की मी ज्याच्या बी डोक्यावर हात ठेवीन त्याचा भस्म झाला पाहिजे. आता त्याला असा वर प्राप्त झाला. महादेव त्याला तथास्तु म्हणले आणि त्याला तो वर प्राप्त झाला. आता जसा वर त्याला प्राप्त झाला तसा त्याच्या मनात एक लालच निर्माण झाली. काय लालच निर्माण आली? त्याला वाटलं महादेव एवढे शक्तिशाली की त्यांनी मला वर दिला की ज्याच्या पण डोक्यावरती हात ठेवल त्याचा भस्म होईल. मग जर पहिलाच प्रयोग जर महादेवावरती केला तर सगळ्या शक्त्या मलाच प्राप्त होतील अशी मनात लालच आली. आता जशी लालच निर्माण आली तसा त्यांनी हात उचलला आणि महादेवांच्या डोक्यावरती ठेवायला लागला. पण आता किती केलं तरी महाराज ते देव आहेत, त्यांना समजणार नाही का? समजलं. महादेव पळू लागले. महादेव पुढे भस्मासूर मागे, महादेव पुढे भस्मासूर मागे. पळता पळता भगवान विष्णूंपाशी महादेव पोचले. सगळी हकीकत सांगितली. त्यावेळेस भगवान विष्णूंनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका, तुम्ही ह्या गुहेत बसा, मी त्या राक्षसाकडे बघतो. तेव्हा माझे भगवान विष्णू पृथ्वी तलावरती आले. पण येताना साधे सुधे नाही आले महाराज. येताना एका स्त्रीचं रूप धारण केलं. इतकी सुंदर, इतकी मनमोहक स्त्री दिसणारी होती की ती स्त्री त्या स्त्रीचं रूप धारण करून त्या राक्षसाजवळ आले. आता राक्षस जो महादेवाच्या मागं पळत होता का तो सगळं विसरला. त्या स्त्रीमध्ये इतका वेडा झाला की त्याला दुसरं तिसरं काहीच कळाना. त्यावेळेस तो तिथं गेला आणि तिला म्हणू लागला बाई काही कर पण माझं काही लग्न जमाना. तुम्ही मी म्हणता बरोबर ना, तुमचं जर लग्न नसन होत तर पार बायको जर म्हणली ना तुला भांडी घासावं लागेल, चालतंय बाई, तुला धुणं धुवा लागेल,
चालतंय बाई, पण माझ्यासोबत लग्न डोक्यावरती ठेवले. आता राक्षसाला कळावं ना, राक्षसाने काय केलं महाराज, त्याने मी दोन्ही हात उचलले आणि स्वतःच्या डोक्यावरती ठेवले. झाला ना त्याचा भस्म. माझ्याकडे काय बघता विठ्ठल. मला फक्त एवढं सांगायचंय की जी देवाला जमलं नाही ती कोणी करून दाखवलं, देवीनी. मग आपण कुठं कमी महाराज, अजिबात नाही. आपल्याला कधीच कमी समजायचं नाही. पण तुम्हाला जाता जाता सांगून जाईन महाराज, आपल्याला एक गैरसमज झालाय. कोणता गैरसमज? आपल्याला वाटतं देवी वेगळी, देव वेगळा, बरोबर ना? हा गैरसमज झालाय. पण वास्तविक पाहता देव आणि देवी ही वेगळी नाही. ही हरिभक्तपरायण पायलताई महाराज जांभले सांगत नाही. माझे नाथ बाबा शुद्ध मराठी सांगतात. स्वर्ग मृत्यू पाताळांचा मंडप घातिला हो. मृत्यू पाताळांचा मंडप घातिला हो. चारी वेदांचा फुलवरा घातिला हो. चारी वेदांचा फुलवरा घातिला हो. चारी वेदांचा फुलवरा घातिला हो. शास्त्रपुराणी अनुवादिती तुझा गोंधळ मांडला हो. शास्त्रपुराणी अनुवादिती तुझा गोंधळ मांडला हो. बोला 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 कृष्णबाई माऊलीचा कृष्णबाई माऊलीचा हो. माऊलीचा हो. माऊलीचा हो. माऊलीचा हो. आषाढी आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. कधी वटा शोभे वाळवंटी 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 हो. एका जनार्दनी आपला उभी करते उड्या गटी हो. एका जनार्दनी आपला उभी करते उड्या गटी हो. बोला 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 कृष्णबाई माऊलीचा हो. बोला 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 कृष्णबाई माऊलीचा हो. बोला 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 कृष्णबाई माऊलीचा हो. बोला बोला कृष्णबाई माऊलीचा हो. आता आपण काय करू, मी पुढं म्हणते, तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणा. स्वर्ग मृत्यू पाताळांचा मंडप घातिला हो. म्हणा. झालं, बॉम्ब आले. स्वर्ग मृत्यू पाताळांचा मंडप घातिला हो. सगळी म्हणा. जेवण नाही दिलं का तुम्हाला घरी आज? अहो महिला मंडळ, मी मगाशी सांगितलं आपण कुठं कमी नाही. तुम्ही माझी इज्जत घालवायला लागला पार. बरं म्हणा बरं लवकर. स्वर्ग मृत्यू पाताळांचा मंडप घातिला हो. काय मावळ उठल्यागत करताय? सगळ्यांनी सोबत म्हणा. हा. स्वर्ग मृत्यू पाताळांचा मंडप घातिला हो. चारी वेदांचा फुलवरा बांधिला हो. शास्त्र पुराणे अनुवादिती तुझा गोंधळ मांडिला हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो.
एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून या कटी ओ उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. काय सांगितलंय? एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून या कटी. कटीवरती हात ठेवून कोण उभाय महाराज? पंढरीला जाता का? आषाढी वारी करता का माळकरीच नाही कोणी तर जाता ना? मग माझा विठ्ठल आहे ना कटेवरती हात ठेवून, त्याचंच रूपांतर देवीत आहे. ही काय मी सांगते का महाराज? नाही, माझे नाथ बाबा म्हणतात देव आणि देवी वेगळी नाही. पण मला सांगा, हा विषय कोणती आई आपल्या लेकराला सांगती? कोणते वडील आपल्या लेकराला सांगतात? नाही. फक्त हा विषय समजून कोण सांगू शकतं? तर फक्त माझे संत सांगू शकतात. म्हणून माझ्या तुकोबर आहे. आई वडिलांची उपमा कुणाला देतात? संतांना अभंगाचं प्रथम चरण. भेद आपल्याला कोण सांगू शकतं? संत. मग त्याच्यासाठी अगोदर आपल्या जीवनामध्ये संत येणे गरजेचे. पण संतांची भेट कशी सांगितली महाराज? ते म्हणतात बहु अवघडा हे संत भेटी परी जग जेटी करुणा केली. संतांची भेटी अवघड सांगितली. मी तर म्हणेल कदाचित आपल्याला संतांची भेट होईल, पण ते संत आपल्या जीवनामध्ये आलेत हे पण आपल्याला समजलं पाहिजे. नाही तर आपली गत अशी होईल महाराज. एक गाव होतं, त्या गावामध्ये एक मनुष्य होता आणि तो परिसाच्या शोधात होता. परिस कळतं का? सोनं, बरोबर ना? तो परिसाच्या शोधात होता. तेव्हा असंच फिरता फिरता त्याला एका मित्राची गाठ झाली. तेव्हा त्या मित्राने त्याला विचारलं की तू काय करतोय बाबा? त्याने सांगितलं, हो मी गाळ्यात लोखंडाची चैन अडकवली. मी काय करतोय? परिस एखादा दगड उचलतोय, त्या चैनीला लावतोय. जर त्याचं सोनं झालं तर मी काय करणार? तो परिस जपून ठेवणार. तेव्हा मला चालते बाबा, तू तुझ्या कामाला लाग. असं कितीतरी दिवस तो शोधत होता. पण त्याला इतका छंद लागला महाराज. तो काय करायचा? तो दगड घ्यायचा, चैनीला लावायचा, बघायचा, फेकून द्यायचा. असं कितीतरी दिवस गेल्याच्या नंतर ना काही दिवसानंतर त्याला तो वेडच लागलं. तो काय करायचा? दगड घ्यायचा, चैनीला लावायचा, बघायचं, सोडायचं, फेकून द्यायचा. दगड घ्यायचा, चैनीला लावायचा, फेकून द्यायचा. परत पुन्हा त्याच मित्राची त्याला गाठ झाली. तो म्हणला, बाबा तू हे काय करतोय नेमकं? तो म्हणला, तुला सांगितलं ना मी परिसाच्या शोधात आहे. तो म्हणला, एकदा तुझ्या गळ्याकडे बघ, सोन्याची झाली चैन ती, बरोबर ना? सोन्याची झाली, तुला कसं कळालं नाही? तो म्हणला, त्याची गत अशी झाली महाराज, त्याला वेड इतकं लागलं होतं. तो काय करायचा? दगड घ्यायचा, चैनीला लावायचा, फेकून द्यायचा. त्याला एवढं सुद्धा कळलं नाही. त्याच्या हातात परिस आलता, पण ती लोखंडाची चैन सोन्याची झालती, पण त्याला हे समजलं नाही. मग तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा संत येतील, पण ते आपल्याला समजले पाहिजे. मग संत कसे असतात महाराज? तर शास्त्रामध्ये 3 लक्षणं सांगितलेत: श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. श्रोत्रिय म्हणजे काय? की ज्यांनी वेद अध्ययन केले व जे वेदांचे अध्यापनही करू शकतात, अर्थात बोधही करू शकतात, त्यांना म्हणतात श्रोत्रिय
सद्गुरू म्हणजेच काय की ज्यांचा शास्त्र अभ्यास झालाय, काय ज्यांचा शास्त्र अभ्यास झालाय आणि तो शास्त्र अभ्यास ते दुसऱ्यांना सुद्धा सांगू शकतात, त्यांना म्हणतात श्रोत्रिय सद्गुरू. आता 2 नंबर ब्रह्मनिष्ठ, म्हणजे जे सतत ब्रह्मस्वरूपात तल्लीन असतात त्यांना म्हणतात ब्रह्मनिष्ठ. ब्रह्मनिष्ठ सद्गुरू म्हणजे मी ब्रह्म आहे या बोधापासून जराही बाजूला सरकत नाही, त्यांना म्हणतात ब्रह्मनिष्ठ सद्गुरू. आता कृपाळू, कृपाळू म्हणजे जीवाच्या उद्धाराविषयीची तळमळ किंवा कळवळा असणे, यांना म्हणतात कृपाळू. म्हणजेच काय, मला त्या भगवंताची प्राप्ती झाली, मग माझ्यासारख्या जड जीवांना सुद्धा तिथपर्यंत न्यायचंय, त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, असे 3 नंबरचे सांगितले. कोणते तर ब्रह्मनिष्ठ. मग श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू हे 3 लक्षणं ज्या संतांमध्ये असतील त्यांना आपण सद्गुरू करायचं. मी तर म्हणते जीवनामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही संतांच्या संगतीत लागा. का तर तेच फक्त आपल्याला देवाची प्राप्ती करून देऊ शकतात, देव ते आपल्याला भेटून देऊ शकतात. म्हणून म्हणतात संतो के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतो के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. काय सांगितलंय? संतांच्या संगतीत लाग, तुझं चांगलंच होणार आहे. का तुम्ही कधी ऐकलंय संतांच्या संगतीत गेला तो पार बिघडलाय? ऐकलंय कधी? नाही महाराज. अहो एक जागी म्हणतात, अरे संगत करे सज्जन की तो हो गई दो बात, और संगत करे गधी की तो खा गई दो लात. महाराज आपल्याला समजावं आपली संगत नेमकी चांगली चालली का वाईट चालली, बरोबर ना? संगत जर आपली चांगली असन तर आपल्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण तीच एक जर संगत आपली चुकली तर अख्ख्या आयुष्याचा घोटाळा झाल्याशिवाय राहणार नाही. आता सोप्या सांगू का, लय लांबचं नाही. मला सांगा आपली संगत कशी सांगू का? एक डोंबारी होता. कोण? डोंबारी. आता मला सांगा त्याचा काय, तो काय करत असन? जागरण गोंधळ करतो का? कीर्तन करतो का? नाही. त्याचं काय, त्याचा कार्यक्रम काय? तर खेळ खेळवणं, बरोबर ना? आता त्याला एक तारीख आली होती, जशी मला तुम्ही दिली तारीख तशी त्याला तिकडे तारीख आली होती आणि त्याला जायचं होतं दुसऱ्या गावात, पण मध्ये होती एक नदी, ती नदी पार करून जायचं होतं. तो नावाडी दादांपाशी गेला आणि नावाडी दादांना सांगितलं, काय मला पलीकडे कार्यक्रम आहे, तुम्ही मला या होडीत बसून पलीकडे सोडवा. आता असं सांगितल्या नंतर तो म्हणला चालतंय सोडवतो, पण तुझ्या संग कोण कोण आहे बाबा? त्याने सांगितलं हो मी, बोकड आणि माकड, आम्ही असे 3 आहेत. त्यावेळेस त्यांनी सांगितलं हो बाबा हिथून हात जोडतो, मी तुला बी घेईन, बोकडाला बी घेईन, पण तुझ्या माकडाला घेणार नाही. का नसन घेतलं महाराज? माकडाची जात कशी महाराज? वळवळी. आता आपल्या कीर्तनाला बी बरेच माणसं आलेत, काही माकडं आल्यात, बरोबर ना? जागेवर ग बसत नाही, इकडंच बघ तिकडंच बघ, इकडची मांडी हलव तिकडची मांडी हलव, उठूनच जा, अशी आपली माकडे आहेत, बरोबर का नाही? आता मी नाव घेत नाही, आपल्या इथं नाही, मी आपलं नाही म्हणत बरं का, नाही तर म्हणतात महाराज काय बाबा असे म्हणायला लागले, आपलं नाही. तर त्यांनी सांगितलं बाबा मी काय तुझ्या माकडाला घेणार नाही. त्या डोंबारी दादाने सांगितलं बाबा असं काय करतोय, ह्याच्यावर सगळा खेळ आहे, ह्याला जर नाही नेलं तर माझा खेळ होऊ शकत नाही. तेव्हा म्हणला नाही नाही काही कर, पण मी काय ह्याला नेणार नाही. तेव्हा त्या डोंबाऱ्याला एक व्यक्ती सुचली, त्यांनी सांगितलं मी काय करतो, ह्याचे दोन्ही हात बांधतो, दोन्ही पाय बांधतो आणि मग नहावेत टाकू, मग ते वळवळ करणार नाही. त्याला पटलं, मग ती गाई होडीत बसली. आता होडी पुढं 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 चालू लागली. आता त्या ह्यानी काय केलं, डोंबाऱ्यानी स्वतःनी एक पिशवी आणली, त्या पिशवीत होता चारा, त्यांनी काढला आणि बोकड्याच्या पुढे टाकला. आता ती बोकड चारा खाऊ लागलं, माकडाला कुठं गप बसवते. ते लोक म्हणला ह्याला खायला दिले, मला काहीच नाही. किती केलं तरी मग असे सांगितलं प्राणी माकडाची जात वळवळली. त्याने काय केलं, मी गप कसा बसू, माझे तो हक्क नाही गप बसण्याचा, बरोबर का नाही महिला मंडळ? बरोबर, तुम्हाला जास्त अंदाज असेल. आपण गप बसतो काय? अजिबात नाही. हा काय त्या माकड म्हणला मी गप बसू, असं कधी होईन का महाराज? त्याने काय केलं, बोकडाला पुढे चारा टाकला होता, त्यातली काडी उचलली. आता जशी काडी उचलली तशी बोकडाच्या नाकात घातली आणि वळवळ करू लागला. काय करू लागला? वळवळ करू लागला. आता जशी वळवळ करायला लागला तशी त्या बोकडाला आली शिंक. आता जशी शिंक आली तसं काय झालं असेल महाराज, नाव पलटी झाली, बरोबर ना? काय झालं, नाव पलटी झाली. मला फक्त ह्याच्यात एवढंच सांगायचंय, बोकडाने कुणाची संगत केली? महाराजाची. बोला ना मग, कुणाची संगत केली? माकडाची. म्हणून त्याच्या अख्ख्या आयुष्याची नाव
पलटी झाली. मग तसंच आपले जर काही एक जर संगत चुकली तर आपल्या सुद्धा आयुष्याची नाव पलटी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्याला समजावं की संगत कुणाची करावं. अहो मी तर म्हणेन येडा गबळ्याची संगत करण्यापेक्षा संतांची संगत करा. का संतांची संगत करा? का तर त्यांनी अवतार ज्याच्यासाठी घेतलाय, बरोबर ना. अभंगाचं दुसरं चरण. हो अवतारा तुम्हा धराया करना. अवतारा तुम्हा धराया करना. उद्धार व्हावा म्हणून. त्यांचं येणं कशासाठी? आपल्यासारख्या सामान्य जनतेचा उद्धार व्हावा. मग आपलं येणं कशासाठी? खाणं पिणं लेणं नेसणं आणि झोपणं, बस. ह्याच्या व्यतिरिक्त आमचं काम काहीच नाही, बरोबर ना. पण ह्याच्यासाठी दिलाय का हा देह? नाही महाराज. ते म्हणतात औट हात का मानव दे अल्लाने तुझ दिया खाया पिया सुख से सोया ना हात जमाना खोया के बोलो अब नारायण के बोलो अब नारायण के बोलो अब नारायण के बोलो अब नारायण. काय सांगितलंय? औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया खाया पिया सुख से सोया नाहात जमाना खोया, बरोबर ना. आपण हा अख्खा देह कशात घालवला? खाण्यापिण्यात लेण्या नेसण्यात आणि झोपण्यात. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही येत नाही. अहो ज्या वेळेस माझा भगवान परमात्मा 84 लक्ष योनी बनवत होता का, त्यावेळेस त्यांनी सगळ्यांना समान केलं. फक्त मानवच असा प्राणी की त्याला बुद्धी नावाची गोष्ट जास्त दिली, बरोबर ना. का दिली असन? संसार करण्यासाठी, बरोबर की नाही. 10 गाड्याच्या 15 गाड्या करण्यासाठी, बरोबर ना. ह्यासाठी आपल्याला बुद्धी जास्त दिली, बरोबर ना. नाही महाराज, आपण काय केलं? भगवंतांनी आपल्याला बुद्धी जास्त दिली का तर त्याची भक्ती करावी, त्याची प्राप्ती करून देण्यासाठी आपल्याला ती बुद्धी दिली. पण आपण बुद्धी कुठं वापरली सांगू का थोडक्यात? तुम्हाला म्हणलं ना महाराज माळा घाला, कपाळाला गोपीचंदन टिळा लावा, तुमची एकाचड एक उत्तर असतात. काय म्हणता महाराज तुम्ही माहिती का? आता मी नाही सांगून तुम्ही नाही ऐकावं, बरोबर ना. तुम्ही काय म्हणता? महाराज आत्ताच खायचे प्यायचे दिवस आहे, मेलं म्हणजे गेलं. ही कुणाची उत्तर? महाराजाची. महाराज कशाला म्हणेन? तुम्ही काय म्हणता? महाराज आत्ताच खायचे प्यायचे दिवस आहेत, मेलं म्हणजे गेलं. आणि शेवट काय काय तर माणसं इतकी हुशार असतात, ती काय म्हणतात माहिती का? आमची मनाची माळ आहे. तुम्हाला कुणी सांगितलं मनाची माळ? कोणत्या ग्रंथात लिहिलंय मनाची माळ घालावी, देवाची माळ घालावी नाही? अशी कोणत्या ग्रंथात लिहिले का? आपला परमार्थ कसा आहे? साधा बोळा. आता थोडं संसाराची जर परिस्थिती बघितली ना, आपण काय करतो? महिला मंडळ पुरुष मंडळ. आता मला तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, मला सांगा तुम्ही काय करता? बाजाराला जाता का? जाता का? जाता, बरोबर. तिथं गेल्याच्या नंतर ना तुम्ही काय करता? वांग्यापाशी जाता. जास्त करून आमच्या महिला मंडळाला जास्त माहिती, बरोबर ना. वांग्यापाशी गेल्या निवडू 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 निवडू. खिडकी असेल तर बाबा ही नको दुसरी दे, ती नको दुसरी दे. ही कोण म्हणतं? महिला मंडळ, बरोबर ना. 20 रुपयाची 10 रुपयात कशी भेटते ही आम्ही बघत असते. हा विचार कुणाचा? महिला मंडळचा, बरोबर ना. आपण तिथं बुद्धीचा आलावतो, बरोबर ना. आमचा परमार्थ हा साधा भोळा आणि संसार
बुद्धी चालवतो. पण मी म्हणते थोडाच परमार्थ करा, पण तो कसा करा? आवडीने करा, बरोबर ना? ते म्हणतात आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी. काय सांगितलं महाराज? थोडाच परमार्थ करा, पण कसा करा? माझ्या भगवंताला आवडल तसा. नाहीतर आपण आपल्या मताने केला तर काय होईल का महाराज? आता तुम्ही म्हणता महाराज आम्ही परमार्थ करीत नाही का? बिना परमार्थाचं तुमच्या पुढे येऊन बसलोय का? जांभळ्यात येताना का होईना पण बसलोय ना महाराज. आमचा परमार्थ नाही चालला का? चाललाय. पण तुम्हाला सोप्या सांगू का महाराज, आपला परमार्थ कसा चाललाय? आपला परमार्थ चाललाय आपल्या सवडीने, आवडीने नाही. सवड भेटली तर पंढरी, तर काशी, तर आळंदी. हा परमार्थ कोणाचा महाराज? आपला. पण असा करायला लावलाय का? जसा माझ्या संतांना आवडतो तसा आपण परमार्थ केला पाहिजे. आता तुम्हाला एक उदाहरण सांगते. आता इकडं महिला मंडळ बसल्यात, पुरुष मंडळ बसल्यात. मला सांगा, आमच्या पुरुष मंडळांना काय आवडतं? वांग्याची भाजी. आणि तुम्ही काय केलं? रोज बेसन जर हटून दिलं तर तुमचा संसार नीट चलन का? चलन का? नाही चालू शकत. का? तर आमच्या पुरुष मंडळांना काय आवडते? वांग्याची भाजी. आणि तुम्ही बेसन देताय रोज करून. भांडणं होत्या ना, हाणामारी होत्या, बरोबर ना? मग संसार जर नीट चालवायचा असेल तर जसं नवऱ्याला आवडतं तसं राहावं लागन, जसं नवऱ्याला पाहिजे तसं खायला घालायला लागन, बरोबर ना? मग तसंच परमार्थामध्ये सुद्धा आहे. जसं परमार्थामध्ये देवाला आवडेल तसं आपल्याला राहावं लागन. मग देवाला काय आवडतं महाराज? तुमचा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, माझ्या भगवंताला पवित्र अशी तुळशीची माळ, कपाळाला गोपीचंदन टिळा, ही भक्ती कुणाला आवडती? माझ्या भगवंताला. पण आपली तशी चालली का? प्रामाणिकपणे चाला. आपली भक्ती तशी चालली का महाराज? नाही. आमची भक्ती चालली पण आमच्या सवडीने. आम्हाला सवड भेटली तर आम्ही कीर्तनालाय, तर प्रवचनालाय. पण महाराज अशी भक्ती झाली पाहिजे का? नाही. अहो त्या भगवंताकडे सगळे, फक्त देव कशाचा भूक केलाय महाराज? भावाचा, बरोबर ना? ते म्हणतात देव भावाचा भूकेला, देव भावाचा भूकेला. काय सांगितले? देव फक्त कशाचा भूक केलाय महाराज? भावाचा, बरोबर ना? त्याला फक्त आपल्या अंतःकरणातला शुद्ध असा भाव लागतोय. त्याला तुमचा पैसा नको, प्रॉपर्टी नको, दंड नको, काहीच नको. त्याला फक्त शुद्ध भाव पाहिजे, बरोबर ना? मग भाव कसा असला पाहिजे महाराज? जसा माझ्या शबरी मातेचा भाव होता का तसा आपला सुद्धा भाव असला पाहिजे. अहो माझ्या शबरी मातेची जर परिस्थिती बघायला गेली ना, दुसऱ्या दिवशी त्यांचं लग्न होतं. आदल्या दिवशी माझी शबरी माता शबर राजाची कन्या त्यांच्या वडिलांसोबत राजवाड्यामध्ये फिरत होती. त्यावेळेस फिरता फिरता तिच्या डोळ्यावरती एक पुढं मुख्य प्राणी बांधलेले दिसले. त्यावेळेस तिने वडिलांना विचारलं सहज, बाबा हे मुख्य प्राणी एवढे इथं का बांधलेत? त्यावेळेस त्या वडिलांनी तिला सांगावं, अगं शबरी, उद्याच्याला तुझं लग्न, आता लग्नाला भरपूर समाज येणार आणि त्या समाजाला जेवण्याची व्यवस्था म्हणून हे सगळं मुख्य प्राणी बांधलेलं आहे. त्या छोट्याशा शबरी मातेला वाटलं, तिच्या अंतःकरणामध्ये इतकं दुखलं, तिला वाटलं बाबा माझ्या एकटीचं लग्न आणि साक्षात एवढ्या सगळ्या मुख्य प्राण्यांचा जीव जाणार, हे तिच्या बुद्धीला पटलं नाही. तिने रात्रीच्यालाच राजवाडा सोडून दिला आणि जंगलात
गेली. आता ही बातमी राजाला समजली. शबर राजाला समजल्याच्या नंतर ना त्यांनी सांगितलं, चारही दिशामध्ये शिपाई पाठवा आणि शबरी जिथं कुठं घावन तिला तिथं इकडे घेऊन या. पण माझी शबरी माता इतकी हुशार, जंगलात गेली आणि एक मेलेला उंट होता त्याच्या शेजारी जाऊन बसली. आता का गेली असं तिथं, तर त्या जो मेलेला उंट होता त्याची दुर्गंधी येत होती. तिथं कोणीही फिरकत नव्हतं, म्हणून माझी शबरी माता तिथं जाऊन बसली. शिपाई तिथं आले, सगळीकडे बघितले पण तिथं गेले नाही. थोड्या वेळ त्यांना ते तिकडून निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर ना शबरी माता तिथून उठल्या आणि चलता चलता त्यांच्या डोळ्याने एक आश्रम पाहण्यात आला त्यांना. तो होता मातंग ऋषींचा आश्रम. त्यांनी बघितलं की हा आश्रम कोणत्या तरी साधूंचा दिसतोय. मला त्यांच्या मनामध्ये अशी एक इच्छा प्रबळ झाली, मला या साधूंची सेवा करायची. पण कशी करू? मी एक भिल्ल समाजाची मुलगी, ते गुरु माझी सेवा अर्पण करून घेतील की नाही घेतील ही तिला शंका मनात होती. त्यामुळे ती लपून छपून सेवा करू लागली. रोज सकाळच्याला उठायची, झाडून घ्यायची, सडा टाकायची, रांगोळी काढायची. ही माझी शबरी माता काम करू लागली. असं कितीतरी दिवस झाल्याच्या नंतर ना मातंग ऋषीच्या मनात विचार आला, बाबा की शबरी ही कोण येते या आणि कोण ही नेमकं एवढी साफसफाई एवढी सुंदर रांगोळी काढून जाते. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, त्यांच्या शिष्यांना सांगितलं, तुम्ही काय करा, लक्ष द्या, उद्याच्याला कोण येतंय, कोण साफसफाई करते त्याला माझ्यापाशी घेऊन या. आता माझ्या शबरी मातेचा रोजचा नित्यक्रम, ती रोज उठायची. तशीच दुसऱ्या दिवशी सुद्धा लवकर उठली. सगळे उठायच्या अगोदर ती उठली, झाडू लागली. झाडता झाडता त्या शिष्यांची नजर तिच्यावरती पडली. त्या शिष्यांनी तिच्याजवळ गेले आणि तिला धरली आणि मातंग ऋषींपाशी आणण्यात आली. त्यावेळेस मातंग ऋषींनी विचारलं, बाई तू कोण, कुणाची मुलगी आणि तू इथं काय करतेस? त्यावेळेस त्या शबरीने सांगितलं, मी शबरी, मी शबर राजाची कन्या, एक राजाची कन्या आहे. पण ज्या वेळेस माझं लग्न जमत होतं त्यावेळेस माझ्या लग्नामुळे मुक्या प्राण्यांचा जीव जाईल म्हणून मी तिथून पळून आले आणि मला तुमचा आश्रम दिसला. त्या आश्रमात आल्याच्या नंतर मला समजलं की बाबा ह्यांची मला एक प्रबळ इच्छा झाली त्याची, काय तर मला ह्यांची सेवा करायची. पण मी एक भिल्ल समाजाची मुलगी असल्यामुळे तुम्ही माझी सेवा अर्पण करून घेताय की नाही घेता, त्याच्यामुळं मी लपून छपून सेवा करते. तेव्हा माझ्या मातंग ऋषीने तिला सांगावं, अगं बाई मी जातीपातीत मानत नाही, तुला जर माझी मनापासून सेवा करायची असेल तर तू माझ्या आश्रमात राहू शकती. त्या दिवसापासून शबरी त्या आश्रमात राहू लागली. सुंदर उठून सकाळी तिचा रोजचा नित्यक्रम झाडू लागली. सगळं करत असताना कितीतरी दिवस लोटल्याच्या नंतर न माझे मातंग ऋषी देवाच्या घरी चालले होते. त्यावेळेस मातंग ऋषींनी शबरीला आवाज द्यावा, ए शबरी इकडे ये. आल्याच्या नंतर सांगितलं, बाई मी भगवंताच्या घरी चाललोय, पण साक्षात भगवान परमात्मा तुला इथं भेटण्यासाठी येणार आहे. तू फक्त टाइम घे, इथंच तुला भगवान परमात्मा भेटायला येईन. आता ही फक्त तिने ऐकलं होतं, गुरूंचं वाक्य होतं काय, तर तुला भगवंत परमात्मा साक्षात भेटायला येणार आहे. तिने किती दिवस वाट पाहिली महाराज, 80,000 वर्ष माझ्या शबरी मातेने वाट पाहिली. रोज उठायची, झाडून घ्यायची, रांगोळी काढायची, जंगलात जायची, बोरं तोडायची. जी आंबट बोर असते ना ती टाकून द्यायची, जी गोड बोर आहे ती एका द्रोणमध्ये साठवली होती. का ज्यावेळेस माझे भगवान परमात्मा येतील त्यावेळेस त्यांचे जेव्हा पाऊल माझ्या झोपडीला लागतील त्यावेळेस मी त्यांना माझ्या हाताने सुंदर अशी गोड गोड बोर खाऊ घालीन. बरोबर ना? जब मेरे राम जी का आवना होगा, सबरी की कुटियों का पावना होगा, जब मेरे राम जी का आवना होगा, सबरी की कुटियों का पावन होगा. आएंगे रघुराई हो, आएंगे रघुराई, उनको आसर पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का आवना होगा, सबरी के कुटियों का पावन. माझ्या शबरीचा 80,000 वर्ष तिने भगवंताची वाट पाहिली. बरोबर ना? आपण थांबू काय 80,000 वर्ष आपण थांबू? अजिबात नाही. आम्हाला आता सांगितलं ना, ए बाबा तू ती काम करू नको, आम्ही दुसऱ्या क्षणाला तर तिथं. बरोबर ना? अशा आपण माणसं आहेत. बरोबर ना? पण माझ्या शबरी मातेचा किती नितांत भाव होता,
तिने 80,000 वर्ष वाट पाहिली, बरोबर ना? म्हणून तिला भगवंताची प्राप्ती झाली. मग तुम्ही सुद्धा भगवंताची प्राप्ती करून घेतली का नाही पाहिजे? घेतली पाहिजे, बरोबर ना? आता तुम्ही म्हणता महाराज आम्ही संसारात पडलो, काही तर संन्याशी कोण आहे? संन्याशी नाही ना? नाही तर माझं चुकायचं नाही, सगळी सांसारिक जीव आहेत, बरोबर ना? तुम्हाला काय वाटतं महाराज आम्ही संसारात पडलोय, आता आम्ही जर देवाची प्राप्ती करू लागलो तर आमचा संसार कोण करायचा? अहो माझ्या तुकोबरायांनी बी संसार केलाच ना, बरोबर ना? त्यांनी सुद्धा संसारात राहून देवाची प्राप्ती केलीच ना. अहो ज्यावेळेस माझे तुकोबराय संसार करीत होते, पण कसे करीत होते? देहाने मात्र संसारात होते आणि मनाने कुठे होते? परमार्थात होते, बरोबर ना? त्यांचा संसार झाला का नाही झाला महाराज? अहो तुकोबरायांची जर परिस्थिती बघायला गेलं ना महाराज, तर त्यांच्या काळात दुर्गादेवी नावाचा एक दुष्काळ पडला होता. त्यावेळेस त्यांनी सगळी गोरगरिबांना काहीच खाण्यासाठी नव्हतं. त्यावेळेस तुकोबरायांनी स्वतःच्या जेवढी जमीन होती, जेवढं काही धान्य होतं, तेवढं सगळं गोरगरिबांना वाटून टाकलं. असंच एक दिवस माझे तुकोबाराय पडवीत बसले होते आणि भजन चालू होतं त्यांचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, असं माझ्या तुकोबारायांचं भजन चालू होतं. त्यावेळेस त्यांच्या पुढून एक आजी आली आणि तिथं आजी आल्याच्या नंतर ना त्या आजीनी तुकोबारायांना आवाज दिला, महाराज तुमच्याकडं काही खायला पिला असलं तर मला द्या. त्यावेळेस माझे तुकोबाराय तिथून उठले, घरात गेले. आता परिस्थिती जर बघायला गेली ना महाराज, तर तुकोबारायांकडे एक दमडी सुद्धा नव्हती. सगळी जेवढं काय होतं तेवढं सगळं गोरगरिबांना वाटून टाकलं होतं. पण तुकोबारायांच्या मनात खंत वाटली, बाबा आपल्या घरी अतिथी आलाय, बरोबर ना? आपल्या भारताची एक संस्कृती, जो कोणी आपल्या घरी अतिथी येईन त्याला विनमुख काय पाठवीत नाही. तुकोबारायांच्या मनात खंत पडली, आता ह्या आजीला द्यावं तरी काय बाबा? जेवढं काय सगळं होतं तेवढं गोरगरिबांना वाटून टाकलं, आता करावं काय? त्यावेळेस माझे तुकोबाराय शोधत बाहेर आले. आता माझी आवली माता स्नानासाठी आंघोळीसाठी गेली होती. जाताना साडी घेतली होती आणि मोरीवरती टाकली होती. आमच्या महिला मंडळांना माहिती असेल, आंघोळीसाठी जाताना तुम्ही दोन साड्या, एक साडी घेऊन जाता, बरोबर ना? एक अंगावरची आणि दुसरी मोरीवरती टाकता. आता माझ्या आवली मातेने पण काय केलं, ती साडी घेतली आणि दोरीवरती टाकली आणि स्नानाला बसल्या. माझे तुकोबाराय आले, तुकोबारायांच्या नजरेत ती साडी दिसली. तुकोबाराय पटकन तिथं गेले, ती साडी ओढून काढली आणि त्या आजीच्या हातात आणून दिली आणि सांगितलं, बाई तू आता ही साडी घे आणि 80च्या स्पीडने पुढे पळून जा, का आता मागणं वादळ येणार आहे, बरोबर ना? आता माझ्या आवली मातेंची आंघोळ झाली. तिथं आंघोळ झाल्याच्या नंतर ना आवली मातेने वर हात केला, साडी काय हाताला घावली नाही. त्यांना कळालं हे तुकोबारायांचंच काम आहे. चिडचिडू लागे, रागू लागले तुकोबारायांवरती. का महाराज? साडी दिली म्हणून नाही. परिस्थिती जर बघायला गेली ना महाराज, तर फक्त एक आबरू वाचवण्याजोगी साडी फक्त अंगावर त्यांच्या होती, म्हणून त्यांना राग आला, चिडचिडू लागल्या. त्यावेळेस आता काय आपल्यासारखी परिस्थिती नव्हती महाराज. आपल्या कपाट उघडलं की बादा अंगावर पाडत्यात. मध्ये तर हेडिंगला एक बातमी आली ती महिला मंडळ, सांगू का? अहो हेडिंगला अशी बातमी आली होती की एका बाईनी दरवाजा उघडला कपाटाचा आणि बादा तिच्या अंगावर साड्या पडल्या, जागीच तिचा मृत्यू. ही आपली परिस्थिती, बरोबर ना? पण आवली मातेंच्या काळात अशी नव्हती महाराज. दोनच साड्या होत्या, एक घालण्यासाठी आणि दुसरी आबरू वाचवण्यासाठी. चिडचिडू लागल्या, रागवू लागल्या तुकोबारायांवरती. त्यावेळेस तुकोबारायांनी सांगितलं, अगं आवले, ज्यांनी चोच दिली ना तो दाना देणार आहे, त्याला काळजी आणि असं म्हणावं माझ्या तुकोबारायांनी. आणि साक्षात भगवान परमात्म्यानी स्वतःचा पितांबर काढावा आणि आवली मातेंना द्यावं. किती भाव महाराज, किती भाव होता माझ्या तुकोबारायांचा. त्यांना भेटलंच ना, त्यांचा संसार झालाच ना, मग आपला नाही होणार का महाराज? होणार, बरोबर ना? कारण का मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया गाद निवार आहे, तो सगळं निवारणार आहे. फक्त आपला भाव तेवढा असला पाहिजे. महाराज तुकोबारायांचा एवढा भाव होता की साक्षात त्यांना भेटलंच ना सगळं, बरोबर ना? मग तसं आपल्याला पण भेटावं. मग मी तर म्हणेल असे संत आपल्या जीवनामध्ये आले पाहिजे. एकदा का जर असे संत आपल्या जीवनामध्ये आले तर नेमकं होतंय काय? अभंगाचं तिसरं चरण. भक्ती
सुखाच्या शोधात आहे, सुख त्याला भेटावं असं त्याला वाटतं. काही काहींना वाटतं संसारात सुख आहे, बरोबर ना. पण मला सांगा महाराज, आज काही काहींची 40 आहे, 50, 70, 80 काही काय आज उद्या आल्यात, पण तुम्हाला सुख लागलं महाराज संसारात? नाही, बरोबर की नाही? संसारात सुख नाही महाराज, बरोबर की नाही? तुम्ही अख्खं आयुष्य जरी त्या संसारात घातलं ना तरी तुम्हाला सुख नावाची गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही. कारण का किती जरी संसार केला तरी तो कमीच आहे, बरोबर ना. फक्त परमार्थामध्येच असं आहे की तिथं जर गेलं ना तर आपल्याला तक्षणी त्या भगवंताची प्राप्ती होऊ शकते, बरोबर ना. आता काय तुम्ही नवरात्र उत्सव बसवलाय, बरोबर ना. काय काय वाटतं आम्ही 9 दिवस उपवास केले त्याच्यानंतर ना आम्हाला सुख प्राप्त होईल, पण तुम्हाला जाता जाता फक्त एवढं सांगा आपला टाइम पुष्टीतात आलाय. काय तर आनंद कसा आहे, तुम्ही सगळे आनंदाच्या मागं फिरताय, बरोबर ना, सुखाच्या मागं फिरताय. पण आनंद हा फुलपाखरासारखा आहे. कसा? तुम्ही जेवढं मागं पळाल ना तेवढं तो पुढं पुढं पळणार आहे. आणि तुम्ही एका जागी स्तब्ध शांत बसा, ते अलगद फुलपाखरू कधी आपल्या खांद्यावरती येऊन बसन सांगता येणार नाही. तो सुख, तो आनंद तो आपल्यामध्येच आहे, तो इतर कुठं नाही. पण आपल्याला अज्ञान आहे, आपल्याला वाटतं ते सुख, ते अज्ञान, ते सुख, तो आनंद कुठे आहे तर बाहेर आहे. आपण तो आनंद बाहेर शोधतो, बरोबर ना. पण ज्या वेळेस आपण तो आनंद, तो सुख ज्यावेळेस आपण आतमध्ये शोधू त्याच वेळेस आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. मग आता हिथं बसलेल्यांपैकी कोणाकोणाला असं वाटतंय मला भगवंताची प्राप्ती होईल, त्यांनी एकदा प्रेमाने वरती हात करा आणि भगवंताचं भजन करा. विठोबा किस्मत तेरी दासी और नियत तेरी अच्छी तो घर में मथुरा कासी. फक्त कर्म सुंदर करा, बाकी काहीच करू नका. एखाद्याला आपल्याला नाही ना चांगलं म्हणता आलं नका म्हणू, तुम्हाला कोणी सांगितलं नाही चांगलं म्हणू नका, पण त्याचं वाईट तरी चितू नका, बरोबर ना. एक कविकार सुंदर असं वर्णन करतो, तो म्हणतो भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. काय सांगितलंय?
त्याचं आपल्या जीवनामध्ये नाही ना चांगलं करता आलं, नका करू. पण त्याचं वाईट तरी नका चितू. एखादा तहाण्याला आहे, त्याला आपल्याला नाही ना पाणी देता आलं, नका देऊ. पण त्याला दुसरं देतंय, त्याला तरी नाही म्हणू नका. कारण का सुंदर नरदेह आपल्याला प्राप्त झालाय. ह्या नरदेहाला आल्याच्या नंतर ना आपल्याला समजावं महाराज की या नरदेहाचं सार्थक कोणत्या गोष्टीमध्ये. कारण का पुन्हा पुन्हा आपल्याला भेटणार आहे का महाराज? नाही. अहो माऊलीनंतर ना समाधी नाही, तुकोबारानंतर ना वैकुंठ नाही, शिवरायानंतर ना छत्रपती नाही, बाल गंधर्वानंतर ना गाणं नाही, रामानंतर ना आचरण नाही, रावणानंतर ना श्रीमंती नाही, गरुडानंतर ना भरारी नाही, साधूनंतर ना कृपा नाही, आईनंतर ना प्रेम नाही, जन्मानंतर ना मृत्यू नाही, आणि नरदेहानंतर ना पुन्हा देह नाही महाराज. म्हणून आता सुंदर नरदेह प्राप्त झालाय ना, याचं सार्थक करा. आणि मी तर म्हणते जगायचंय ना तर फक्त चंदनासारखं जगा. का? चंदन काय करतं महाराज? स्वतः झिजतं पण दुसऱ्याला सुगंध देत. त्याला तुम्ही कापलं तरी ते सुगंध देणार, जाळलं तरी सुगंध देणार. म्हणून माझे तुकोबारा शेवटच्या चरणात सांगतात, माझ्या कीर्तन रूपी सेवेसाठी ज्यांनी सुरेला असा मृदंग वाजवला ते आपल्या गावचं वैभव आन बाण शान असणारे स्वप्नील महाराज जाचक असतील, त्यांनी माझ्या कीर्तन रूपी सेवेसाठी सुंदर असा मृदंग वाजवला, त्यांचा मनापासून आभार मानते. त्याच पद्धतीने ज्यांनी माझ्या कीर्तन रूपी सेवेसाठी बुलबुल वाजवला ते आमचे आजोबा असतील, त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानते. त्याच पद्धतीने ज्यांनी गायनाला साथ केली असे असणारे आमचे मोठे बंधू विवेकानंद महाराज जगताप असतील, त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानते. त्यांच्या समवेत आलेले गौरव महाराज खेडकर असतील, ते सुद्धा उत्कृष्ट गायनाचार्य, त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानते. तसेच माझ्या भगिनी श्रेयताई शिंदे असतील, त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानते. तसंच सगळ्यात जास्त जर कोणाचा आभार मानायचा असेल ना ते साऊंड सिस्टीमवाले कुठे गेले इकडं, सगळ्यात जास्त त्यांचा आभार. का तर हिथून मी किती जरी वरडले त्यांच्या हातात ते बटणं फिरवायची, म्हणून त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. तुमचं सुद्धा दादा मनापासून आभार मानते. त्याच पद्धतीने ज्यांनी माझा 2 तास झालं विना सांभाळतात, मनात म्हणत असतात कधी बाई संपावती देव जाणे, नाही ना असं काय गिरी महाराज, त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानते. त्याच पद्धतीने ज्यांनी माझा कीर्तन शूट केलं असे असणारे आमचे मायबोली चॅनल, त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानते. आणि सगळ्यात मेन म्हणजे आभार तुमचं बरं का. एकदा तुमच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवून घ्या. तुम्ही न जांभळ्या देता न डुकल्या खाता माझं 2 तास कीर्तन ऐकलं, माझ्या येड्या गवळ्याचं कीर्तन ऐकलं, तुमचं सुद्धा मनापासून आभार मानते. त्याच पद्धतीने आमचे टाळकरी आहेत, सुंदर असं हनुमान भजनी मंडळ असतील, त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानते. त्याच पद्धतीने ज्यांच्या कृपा आशीर्वादाने आज इथं मी बोलू शकले, सच्चिदानंद श्रीपाद बाबा असतील, सच्चिदानंद रामदास बाबा असतील, तसंच माझ्या गुरुवर्य हृदयस्थ असणारे गुरुवर्य हरिभक्त परायण शुरूर केसरी राजाराम बाबा जगताप असतील, मातोश्री विद्याताई महाराज जगताप असतील, त्यांचं मनापासून आभार मानते. तसंच माझ्या कीर्तनासाठी प्रमुख उपस्थिती ज्यांनी लावली ते आमचे मामा असतील, दोन्ही सुद्धा मामा आज माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. माझी आजी असतील, माझ्या मामी असतील, सगळ्या माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. तसेच ज्यांच्या खरंच कृपा आशीर्वादाने जर बोलत असेल ना ते माझे आई वडील असतील, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण का त्यांची इतकी इच्छा होती की मी कीर्तनकार व्हावं, आणि आज त्याच्यामुळं मी तुमच्यापुढं काही 2-4 शब्द सांगू शकले.
जर काही चुकलं असेल तर माझ्या वाणीचा दोष समजून तुम्हाला माझा परत द्या. जाताना एखाद्या कॉर्नरवरती सोडून देईन, पण जे काही चांगलं असेल ते नक्की आचरणामध्ये आणा. तसेच आमचे मेन आभार राहिले ज्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली. अशा आमचे दुर्गा महिला मंडळ असतील, त्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली, त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानते. तसंच आमचे आत्या असतील, मामा असतील, ते सुद्धा माझ्या कीर्तनासाठी उपस्थित राहिले. पडवी भजनी मंडळ असतील, त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानते. कवलेवाडी त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानते. झालेली कीर्तन रूपी सेवा तुमच्या सगळ्या मायबापांच्या सेवी समर्पित करते. तसंच नवरात्र उत्सवामध्ये आपले देवी बसल्यात, त्यांच्या सुद्धा चरणावरती समर्पित करते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला स्वल्प विनंती.